निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर रशीद मामू हे उद्धव सेनेमध्ये येत होते, पण खैरे साहेबांनी त्यांना नकार दिला. नेमकं काय प्रकार, काय म्हणाले? खैरे साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यास तितका उंचीचा माणूस नाही आहे. फक्त मला एक तर्क लागतो या सगळ्या गोष्टीतून की उद्धव ठाकरेंकडे असो किंवा काँग्रेसकडे असो किंवा पवारांच्या राष्ट्रवादीकडे असो, तिकडे माणसं नाही जायला पाहिजे आणि ती माणसं नाईलाजाने सरेंडर होऊन एकतर भारतीय जनता पक्षात यावीत किंवा त्यांनी आत्मसमर्पण करून घरी बसावं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याच्या संबंधातली भूमिका ही भारतीय जनता पक्ष घेत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. नंदकुमार घोडेले जे चंद्रकांत खैरेंच्या सावलीसारखे आपण अनेक वर्ष पाहिलेले आहेत, हे आज कुठे आहे? अगदी ज्यावेळेला सगळ्या जगाने चंद्रकांत खैरेंना सोडलं त्यावेळेला नंदकुमार घोडेले त्यांच्या बरोबर आपल्याला दिसत होते. आज ते नंदकुमार घोडेले त्यांच्याबरोबर नाही आहेत असं आपलं मत आहे का? पटवर्धन नावाचे पीए चंद्रकांत खैरेंचे किती जवळचे हे मी तुम्हाला कसं वेगळं सांगू शकतो? ही सगळी मंडळी जी आहेत ही मंडळी कुठे आहेत? आणि त्यांचे आणि खैरे साहेबांचे इतक्या वर्षांचे संबंध, ऋणानुबंध हे झटक्यासरशी तुटतील का? आणि म्हणून पुन्हा सांगतो की त्यांच्याबद्दल बोलण्यात माझी उंची नाही. ठीक आहे, झाल्या असतील निवडणुकांमध्ये काही गोष्टी किंवा अगोदर काही गोष्टी, नंतर काही गोष्टी, परंतु हा तर्क मात्र निश्चितच तर्कसंगत आहे की या विरोधी पक्षांकडे लोकच गेले नाही पाहिजे अशी व्यवस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय का? हा खूप मोठा वैचारिक पातळीवर विचार करण्याची बाब आहे. जनसामान्यांमध्ये आपण बघतोय की बऱ्यापैकी चांगला लोकांचा विरोध आहे या सगळ्या सत्ताधारी पक्षांना, कारण शेवटी त्यांनी काही दिलेलं नाही. आता सत्ता आलेली आहे 23 नोव्हेंबर 2024 या तारखेला महाराष्ट्र राज्याची. अद्यापपर्यंत एकाही आमदाराला एकही रुपया आमदारपण नाहीये, एकाही ग्रामपंचायतीला एकही रुपया वित्त आयोग नाहीये, भरती नाहीये. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा एकही रुपया आमदार म्हणून आलेला नाही. अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना आमदार म्हणून एकही रुपया नाही. केणेकर जे आता आमदार झालेले आहेत त्यांना आमदार म्हणून एकही रुपया नाही. कोणाला काहीही नाही. अशा या परिस्थितीमध्ये जनप्रक्षोभ तर निश्चितपणे वाढणार आहे, पण या जनप्रक्षोभाला त्यावेळेलाच अर्थ येईल ज्या वेळेला समोरची जी काही मंडळी आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली, यांच्याकडे माणसं असतील तर लोक मतदान करणार तर कोणाला करणार? कारण लोकांना मतदान करण्यासाठीच माणसं नाही आहेत. अशी परिस्थिती या पक्षांची करून टाकण्याच्या संबंधातली भूमिका मला दिसते. आणि ही भूमिका नैसर्गिकरित्या सत्ताधारी पक्षच करणार आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला जर टक्कर दिली तर आपला कार्यक्रम लागून जाईल. पण टक्कर देण्यासाठी जर कोणी तयार होत असेल तर त्यालाच अडवून टाका. आता कसा अडवा? अनेक विचार त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये हाही विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही की त्या पक्षात कोणी जाऊ नये याची खबरदारी तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला काही होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, असं पण होऊ शकतं ना. तर्क लावला तर हाही तर्क निघतो. सांगता येतं का? कारण की जनप्रक्षोभ तर नैसर्गिक आहे. जर का महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्यायला पाणी नसेल तर लोक काय सत्ताधारी पक्षाची थोडी वाहवा करणार आहे. पण विरोधी पक्ष निर्माणच होऊ द्यायचा नाही, त्यांचे उमेदवारी अर्जच भरू द्यायचे नाही, त्यांना माणसं मिळू द्यायची नाही. अशी व्यूहरचना जर केली तर लोकांच्या मनामध्ये खतखत जी आहे ती व्यक्त होण्यासाठी लोकांना जागा राहणार नाही. म्हणजे काय तर मारून मुटकून शेवटी भारतीय जनता पक्षच, असंच एकंदरीत याच्यात मला चित्र दिसतं. सर, आपण असे म्हणालात की कुठल्याही आमदाराला शासनाकडून निधी नाही किंवा त्यांचा निधी त्यांना मिळत नाही, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आले होते
त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की मी आता कोणालाही निधी देणार नाही, पण सर्वात जास्त निधी मी संजनाताईंना देईन, असं त्यांचं स्पष्ट वक्तव्य होते. त्या 200 कोटी दिलं म्हणे. जसं पोटात काही पडल्याच्या नंतर मद्यपान केलेला माणूस काहीही बोलतो, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. कशाबद्दल तुला बाजीराव म्हणायचं? त्या बाईचं जाऊ द्या, स्वतःला तरी निधी आहे का एकनाथ शिंदेना? ते पण आमदार आहेत ना. विचारा त्यांना पत्रकारांनी की तुम्ही तिला 200 कोटी देणार आहे, पण तुम्ही आमदार आहात पहिल्यांदा, मग उपमुख्यमंत्री आहात. देवेंद्र फडणवीसना विचारा, तुम्ही पहिल्यांदा आमदार आहात मग मुख्यमंत्री आहात, तुम्हाला स्वतःला तुम्ही किती निधी दिलाय? अर्थमंत्री अजित पवारांना विचारा की तुम्ही अर्थमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुम्हाला स्वतःला आमदार म्हणून तुम्ही किती निधी दिलाय? जेव्हा तिला द्याल किंवा कोणाला द्याल, स्वतः तुम्ही सगळेजण उघडे नागडे पडलाय. तुम्हाला स्वतःला स्वतःचा एकही रुपया तुम्हाला स्वतःला देता आला नाही, तुम्ही जनतेला काय देणार? आणि राहिला प्रश्नाची कोंडी केलेली आहे की इथे स्वतःला पण काही देता येत नाही अशी यांची स्थिती आहे. तर त्यांनी सिद्ध करावं की एकनाथ शिंदे या माणसाला जो उपमुख्यमंत्री आहे, अजित पवार या माणसाला जो उपमुख्यमंत्री आहे, तो काय त्याचं नाव, देवेंद्र फडणवीस या माणसाला जो मुख्यमंत्री आहे, यांना आमदार पहिल्यांदा असल्यामुळे ते पद आहे. त्या आमदार म्हणून मिळणाऱ्या स्थानिक विकास निधी या 5 कोटी रुपये वर्षाच्या निधीपैकी किती पैसे ते स्वतःला देऊ शकलेले आहेत? ते स्वतःला काही देऊ शकलेले नाहीयेत, झिरो आहेत. आणि जर हे खोटं निघालं तर तिने माझ्यावर अब्रुदुरुसाचा दावा ठोकावा. इथे जी परिस्थिती तयार केली आहे की हे सगळं असं असताना देखील पक्षच वाढतोय भारतीय जनता पक्ष, आणि दुसऱ्या पक्षात जाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तू इसको मत ले तो मैं तेरे को अंदर ले लूंगा, अशा पद्धतीचं जे वातावरण सुरू आहे याला तोडगा काढावा लागणार. आणि तो रायबान जाधव विकास आघाडी छत्रपती संभाजीनगर शहरात काढणार आहे. मारून मुटकून भारतीय जनता पक्षात जावं किंवा सरेंडर व्हावं किंवा इम्तियाज अलीच्या जाऊन पाया पडाव्या याची कुठलीही सुतराम गरज नाही. कारण आम्ही पण मूळ विचार हे राष्ट्रहिताचेच आहेत, राष्ट्रकारणाचे आहेत. जे स्वतःला काही देऊ शकले तर लोकांना काय ढेकळं देणार? आणि मी कोणाच्याच बापाचं ऐकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे तिरसट आहे. एवढं बोललोय तुमच्या माध्यमातून या पुढाऱ्यांना, यांनी एखादा शब्द तरी माझ्यावर काढावा ना की हा चुकीचं बोलतोय म्हणून. हा, जी हायकोर्टची ऑर्डर शहर तुटण्यापासून वाचवणारी होती याचं ज्ञान यांना नव्हतं, हे खरं नसतं तर ते आतापर्यंत माझ्यावरती वाटते तितकं बोलले असते. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो वेडा आहे. मी वेडा आहे? अरे गाढवांनो, तुमच्यापेक्षा तुम्ही कधीतरी पटले चांगला आहे, कारण मी वेडा असून शहर तोडण्यामधून थांबवलं. तुम्ही शाणे असून तुम्ही काही दिवे लावले? स्वतःला तुम्ही आमदार फंड नाही देऊ शकत, असे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात रे. शासनाचं आर्थिक धोरण ढासळलं का मग? संपलंय, दिवाळखोर झाले महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दिवाळखोर झाले. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदार फंड आहे का? मग नंतर बघू की राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भरती कधी करणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री काय करणार आहेत, महानगरपालिकेमध्ये किती हजार कोटी रुपये देणार आहेत, संजनाबाईंना किती देणार आहेत, झाबाईंना किती देणार आहेत, कवडेबाईंना किती देणार आहेत, काय हे नंतर बघू. स्वतःला किती दिले ते तरी सांगा, नंतर तू बघू. छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जागा लढवणार आहे? मी तुमच्या माध्यमातून शहरातल्या लोकांना सांगतोय की तुमच्यावरती संकट ओंगवतोय. जे स्वतःला काही देऊ शकत नाही ते तुम्हाला काय देणार आहे? आणि जर सत्ता ह्यांच्या ताब्यात गेली, हे जे काही आहे तर एकच होणार की थांबलेलं जे आता घरं तुटण्याच्या संदर्भातलं धोरण आहे ते पूर्ववत सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या वेळेला कायद्यातल्या तरतुदीच्या अनुसार सर्वसामान्य लोकांची घरं तुटत असताना कलम 300 हा लागू आहे, रोख मोबदला ज्याची हायकोर्टचा निकाल आहे, त्यावेळेला विना कायद्याचं पालन करता इथे कमिशन घुसले आणि एकही पुढारी एकही राजकीय पक्ष त्या लोकांच्या कामाला आला नाही, जे लोक सातत्याने त्यांचं काम करत राहिले. आज आपल्या दिव्य मराठीला छापून आलं मॅनिफेस्टोमध्ये की शत्रू राष्ट्राची जी जमीन आहे, शत्रू राष्ट्र कसं असू शकतं? मुळात माझा त्याच्यावर त्या कायद्यावरच आक्षेप आहे. आणि हा कायदा काँग्रेसच्या काळात बनलेला 1968 साली, आणि त्याला पुन्हा नवीन रूपांतर दिलं भारतीय जनता पक्षाने 2017 साली. हा कायदा म्हणजे काय आहे की जी माणसं पाकिस्तानात निघून गेलेली आहेत त्या माणसांची जी प्रॉपर्टी आहे
ती प्रॉपर्टी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करू नका. का? कारण का ती पाकिस्तानी झाली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानी प्रॉपर्टी आहे. मग माझा प्रश्न असा आहे की ती पाकिस्तानी प्रॉपर्टी भारतात काय करते? पण तिकडे पाकिस्तानचा झेंडा जाऊन लावायचा का? तिकडे पोलीस पळत येतील, राष्ट्रद्रोह केला म्हणतील. राष्ट्रद्रोही तो कायदा आहे, जो कायदा या राष्ट्राच्या जमिनीला पाकिस्तानी जमिनी म्हणतोय, तो कायदा मुळात राष्ट्रद्रोही आहे. त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, काँग्रेसवरती झाला पाहिजे आणि त्या भारतीय जनता पक्ष आणि त्या MI वरती पण झाला पाहिजे. किती वेळेला हा इम्तियाज जलील नारे तकबीर अल्लाहू अकबर करतो गाढव, किती वेळेला जाऊन हा पार्लमेंटमध्ये त्या एनिमी प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये बोललाय. मला जरा सांगा, मी त्याला उभं आवाहन केलंय, दाखवतो. भारतीय जनता पक्षाने म्हणायचं जय श्रीराम आणि मतदान करा, यांनी म्हणायचं नारे तकबीर आणि मतदान करा. आणि काय करा, तुम्ही घ्या फॉर्च्युनर आणि आम्ही फिरवा हातगाड्या. सगळ्यांनी हातगाड्या घाण डुक्कर नाल्या घाण पाणी सर, बापाचं ठेवलंय का सगळ्यांचं? चंद्रकांत खैरेंच्या अलीकडे म्हणजे तोल सुटला काय? एकेकाळी तुमच्याबद्दल त्यांनी हे केलं होतं आणि आता काल रशीद महमूद साहेब महापौर आलेला मी माणूस. पुन्हा तुम्हाला मगाच्या विषयावरती घेऊन येतोय की विरोधी पक्ष स्ट्रॉंग होऊ शकतो का? कारण की यांना स्वतःला आमदार पण देता येईना. मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वतःला पैसे देता येत नाहीयेत. आता हे पक्ष वाढू लागले तर तर कमी करू अशा लागले. वेळेला जनतेचा पक्ष होणं नैसर्गिक आहे. मग तो पक्ष कोणाच्या उपयोगाला येणार होता? विरोधी पक्षाच्या. पण मग विरोधी पक्षामध्ये जर एंट्रीज बंद करून टाकली, मला हा नाही चालत, मला तो नाही चालत, मला तो नाही चालत, मग कसं होणार? विरोधी पक्ष उठणार नाही. म्हणजे कोण जिंकणार? बीजेपी. म्हणजे सिद्धवी मेरी आणि पडवी मेरी. पण त्याला अपवाद केलाय तो मी आहे, घुसलोय. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जाधव घुस चुका है शहर के अंदर, बजा दो डंका, आ गया हूं मैं. ठीक है, खेल लेते दो हाथ. बीजेपी बहुत छानपणा कर रहे हैं क्या? मैं भी देखता हूं कौन बीजेपी है. भारतीय जनता पक्ष ना, कळतो का? त्याला भारतीय जनतेचा पक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा भारतीय जनतेचा पक्ष आहे का? कधी हा बाबा म्हणतोय फडणवीस की हा ओबीसींचा पक्ष आहे. ठीक आहे, कधी म्हणतो हा हिंदूंचा पक्ष आहे. अरे म्हणजे ओबीसी नाही आहेत त्यांचा पक्ष कोणता? जे हिंदू नाही आहेत त्यांचा पक्ष कोणता? तुझ्या पक्षाचं नाव काय आहे? भारतीय जनता पक्ष. म्हणजे भारताच्या तमाम जनतेचा माझा पक्ष आहे. पण बोलताना तू हे बोलतोयस. बर, तू अजून काय म्हणतोयस की आमचा ब्रँड कोण आहे? नरेंद्र मोदी. तुझा ब्रँड नरेंद्र मोदी आहे. आम्हाला नव्हतं माहिती. असे 56 नरेंद्र मोदी येऊन गेले 50 वर्षात. प्रत्येकाला वाटलं की मी डॉन आहे. इंदिरा गांधींना पण वाटत होतं मी डॉन आहे. ठोकले तिला तिच्या घरामध्ये. कोण डॉन नसतं, परमपिता परमेश्वर डॉन असतो. त्याची भक्ती करा, त्याला ब्रँड माना. प्रभू श्री रामाला ब्रँड माना, तो ब्रँड असू शकतो. हे असले काल आले आणि परवा गेले हे ब्रँड नाही असू शकत. सॉरी, किती पॉवरफुल असतील, आय डोंट केअर. या लोकशाही शासन प्रणालीमध्ये आपण जय श्रीरामाचा घोष करता, म्हणजे प्रत्यक्षपणे आपण बीजेपीला मदत नाही करत. आता बीजेपीच्या बापाचं नाव आहे काय? त्याचा स्लोगन आहे, असं स्लोगन आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही बरोबर विचार केला. धर्म आणि धर्माचं बाजारीकरण याच्यात फरक आहे. म्हणजे एबी पण म्हणतात लोक, मांडतात भीमाला, मांडतात. प्रॉब्लेम आहे. नारे तकबीर अल्लाहू अकबर पण करतात आणि एनिमी प्रॉपर्टी बोलत नाहीत. हे मुसलमान आहेत, हे इस्लाम मानतात. यांच्या त्या टॅगलाईन्स आहेत. काय? कारण त्याच्यावर त्याचा बाजार चालतो. ठीक आहे, ते बाजार चालवत आहेत. ते आत्मिकतेतून नाही म्हणत आहेत. बाजार चालवणारे लोक डुप्लिकेट असतात, ट्रू कॉपी. ठीक आहे, 35,000चं पण घड्याळ मिळते आणि त्याची ट्रू कॉपी 4,000 पण भेटती. टॅगलाईन बनवलंय धर्माचं बाजारीकरण केलंय. धर्म मानत नाहीये. जर धर्म मांडला असता तर प्रभू श्री रामाप्रमाणे हे रामराज्य चालवलं असतं. आहे का रामराज्य? स्वतः मुख्यमंत्री भोंगळा आहे, तो काय रामराज्य आणणार घंटा?